चिंता किंवा काळजी ही सुद्धा मानवी भावनांपैकीच एक आहे. मात्र मार्क ट्वेनने असं म्हटलं आहे की मी जीवनामध्ये ज्या अनेक गोष्टींची चिंता आणि काळजी वाहिली त्यापैकी बऱ्याच गोष्टी कधी घडल्याच नाही. चिंतेचा हा गुणविशेष आहे की आपण एखाद्या गोष्टीची चिंता करायला जर सुरुवात केली तर त्याला काही सीमा राहत नाही. ते म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती. म्हणजे एखाद्या गोष्टीची चिंता किंवा काळजी करायला तुम्ही सुरुवात केली की तुमचा वाईटातला वाईट दुश्मन सुद्धा जेवढा वाईट विचार करणार नाही तेवढ्या वाईट कल्पना तुम्ही करायला लागता. मग आता प्रश्न असा येतो की चिंता किंवा काळजी करायचीच नाही का, किंवा करायची असेल तर ती कशाची करायची. तर या बाबतीत काही गोष्टी आधी समजून घेतल्या पाहिजे. काळानुरूप माणसाची चिंता किंवा काळजी वाढत गेली याचं सगळ्यात मुख्य कारण आहे ते म्हणजे दळणवळण साधनांमध्ये झालेली क्रांती. आणि आता इंटरनेट क्रांतीमुळे तर तुम्ही सगळ्या जगाशी जोडले गेलेले आहात. म्हणजे पूर्वीच्या काळी काय व्हायचं, एखाद्या जगाच्या कोपऱ्यात एखादी घटना घडली तर बरेचदा तुम्हाला ती कळायचीच नाही, किंवा कळायची ती सुद्धा खूप वेळाने. पण आता असं झालंय की तुम्ही सगळ्या जगाशी जोडले गेलेला आहात. त्यामुळे तुम्हाला जर इच्छा असेल तर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातल्या वाईट साईट घटना तुमच्यापर्यंत पोचूच शकतात. मग त्यातनं चिंता आणि काळजी ही नैसर्गिक भावना सुरुवात होते. गेल्या काही वर्षात तुम्ही बघितलं असेल जगभरातल्या ज्या घटना होत्या, मग ते अगदी कोरोना असेल, तुमचा युक्रेनचा संघर्ष असेल, इस्रायल गाझाचा आत्ताचा संघर्ष असेल, अशा अनेक गोष्टी तुमच्या समोर येतात, तुमच्यावर आदळवल्या जातात आणि त्यातनं तुम्ही तुमच्या कळत नकळत चिंता करायला लागता. तर चिंता ही भावना किंवा काळजीची भावना ही काही वाईट गोष्ट नाही आहे, पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट. मग करायचं काय, तर चिंता किंवा काळजी करताना एक साधं सोपं सूत्र वापरायचं. हे काहीसं स्वार्थी सूत्र आहे, पण आपल्या मनशांती करता थोडंसं स्वार्थी बनणं हा काही गुन्हा नाही आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीची चिंता किंवा काळजी करण्यापूर्वी या गोष्टींनी माझ्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का, आणि या गोष्टीत बदल घडवण्याकरता मी काही करू शकतो का, हे दोन प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजे. कोणत्याही गोष्टीची चिंता आणि काळजी करण्यापूर्वी तुम्ही या दोन चाळण्या जर त्याला लावल्यात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही अनेक गोष्टींची चिंता करणं आपोआप बंद कराल. आणि माझ्या मते या दोन प्रश्नांची उत्तरं जिथे जिथे नकारात्मक आहेत त्या गोष्टींची काळजी तुम्ही करून उपयोगीच नाहीये. उदाहरणार्थ, तुम्हाला जर आता इस्रायल आणि गाझा यांच्यातल्या संघर्षाची काळजी वाटत असेल तर इस्रायल आणि गाझा संघर्षाचा तुम्हाला थेट काही नुकसान होतोय का, तर नाही. इस्रायल आणि गाझा संघर्षामध्ये तुम्ही थेट काही करू शकता का, तर नाही. हे जर तुम्हाला एकदा कळलं की तिथे मध्य पश्चिमेला लोक मध्य पूर्व म्हणतात, आता ही सुद्धा एक प्रकारची गुलामी आहे, कारण ते पश्चिमेचे देश त्यांच्या पूर्वेला हे देश आहेत म्हणून मध्य पूर्व म्हणतात, पण भारताच्या पश्चिमेला ते देश आहेत म्हणून आपण त्याला मध्य पश्चिमच म्हटलं पाहिजे, मध्य पूर्व म्हणायची काहीही गरज नाही. तर हे जे मध्यम पश्चिमेचे देश आहेत तिथे काय होतं काय नाही होतं याने मला फार फरकही पडत नाही आणि त्यामध्ये मी फार काही करूही शकत नाही. हे एकदा तुम्ही मान्य केलं ना की तुम्हाला या सगळ्या चिंतेमधनं आपोआप सुटका मिळते. आणि हे काय फक्त जागतिक गोष्टींपुरतंच मर्यादित आहे असंही नाही. तुमच्या स्थानिक, राज्य, राष्ट्रीय, वैयक्तिक पातळीवरच्या सुद्धा अनेक चिंता आणि काळजींच्या बाबतीत तुम्ही हेच तत्व लागू करू शकता. आपल्याकडे गेल्या काही वर्षात राजकारणावर, धर्मावर, भाषेवर, जातीवर एवढ्या चिंता पसरवल्या गेल्यात आणि त्याची एवढी चिंता लोक करतायत जेवढी ती स्वतःची करत नाहीत. कारण लोकांनी स्वतःकडे लक्ष दिलं तर ह्या सगळ्यांची दुकानं आपोआप बंद पडतील. म्हणून तुम्हाला स्वार्थी बना, तुम्ही तुमच्यावर लक्ष केंद्रित करा, तुम्ही तुमच्या फायद्याचं बघा असं कोणीही सांगणार नाही. कारण तुम्ही स्वतःवर लक्ष दिलं तर त्यांचं थेट नुकसान होणार आहे. तुम्ही जर प्रगती साधलीत आणि या फालतू गोष्टींमधनं जर बाहेर पडलात तर त्यांनी करायचं काय.
म्हणून तुमच्यावर ज्या लोकांचा सगळा डोलारा उभा आहे ते तुम्हाला या गोष्टीतनं बाहेर पडा असं कधीही सांगणार नाहीत. पण ते सांगत नाहीत म्हणून तुम्ही विचार करायचाच नाही किंवा बाहेर पडायचं नाही असं अजिबात नाही. तुम्हाला जर एखाद्या क्षणी असं वाटलं की एखाद्या गोष्टीने मला प्रत्यक्ष काही फरक पडत नाहीये आणि एखाद्या गोष्टीत मी प्रत्यक्ष काही करू शकत नाहीये, तर त्या गोष्टीबद्दल निर्विकार तुम्ही आपोआप व्हाल. तुम्हाला काही करायला सुद्धा लागणार नाही. फक्त हे 2 प्रश्न तुम्ही विचारले पाहिजेत आणि त्या बाहेरच्या चिंता एकदा तुमच्या गळून पडल्या की तुम्ही बरोबर योग्य त्या गोष्टींच्या चिंता करायला लागाल. मग तुमचं शिक्षण असेल, तुमचं करिअर असेल, तुमचं आरोग्य असेल, तुमचं कुटुंब असेल, या सगळ्या गोष्टींची चिंता जी करणं खरोखरच गरजेचं आहे, ज्याने खरोखरच तुमच्या आयुष्यात फरक पडणार आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्ही खरोखरच चांगलं वाईट योगदान देऊ शकता, त्याची चिंता करायला लागाल. म्हणजे आत्ता तुम्ही जे बहिर्मुख आहात ते अंतर्मुख झालात की आपोआप तुमच्या या बाह्य चिंता गळून पडतील आणि ज्या काही चिंता उरतील त्या केवळ तुमच्या वैयक्तिक स्वार्थाकरता उपयोगी चिंता असतील. म्हणजे त्या चिंतांचा तुम्हाला प्रत्यक्ष वैयक्तिक काहीतरी उपयोग तरी आहे. कारण या बाह्य चिंता तुम्ही ज्या करताय त्याचा तुमच्यावर जो काही बरा वाईट परिणाम होतोय त्यातनं तुमच्या हाती येत काहीच नाहीये. वैयक्तिक चिंतांचा सुद्धा तुमच्यावर एखाद वेळ बरा वाईट परिणाम होईल, पण त्या बदल्यात तुम्हाला काहीतरी हाती तरी लागेल. त्यामुळे कोणतीही चिंता ही मुळात वाईट नाही, पण चिंता करण्यापूर्वी आपल्यावर त्याचा होणारा परिणाम आणि आपण त्याच्यात काही करू शकतो का हे 2 प्रश्न विचारा. त्यांनी तुमच्या बऱ्याचशा चिंता आपोआप गळून पडतील अशी मला खात्री आहे. हा प्रयोग तुम्ही करून बघा आणि नक्की कळवा. धन्यवाद.